अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय गायकर साहेब, या तालुक्याचे आमदार आदरणीय लामटे साहेब, आमच्या भगिनी आदरणीय व्हाईस चेअरमन सुनीताताई भांगरे आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि ज्यांच्या जीवावर खरंच हा साखर कारखाना चालतोय असे माझे शेतकरी बंधू आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्रचंड परिश्रम घेऊन ज्यांचा नंबर आला त्या सर्व शेतकऱ्यांचे मी प्रथमतः आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो। मित्रांनो, अनेक वक्त्यांनी आपली मतं मांडली। मी आता ज्या भाऊनी मत मांडलं त्या मताशी मी 100% सहमत आहे। कारण ह्या तालुक्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे कारखाने, म्हणजे त्यामध्ये थोरात साहेब असतील, विखे साहेब असतील, या धुरंधर नेत्यांचे सुद्धा कारखान्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कर्ज आहे। आपण ज्या ज्या वेळेला कर्जाची चर्चा केली जाते, आपण शेतकऱ्यांवरती खापर न फोडता ज्या ह्या तालुक्याचे जबाबदारी सर्व नेते मंडळी ज्या वेळेला ह्या कारखान्याच्या व्यासपीठावर येतात त्यावेळेला तळमळीनं सांगतात का हा सहकारी साखर कारखाना चालला पाहिजे। परंतु ज्या वेळेला इथून पाठ फिरते ह्याच अनेक संचालकांच्या आणि या नेत्यांच्या पिलावळी यांना सांगतात का या साखर कारखान्याचं आता काही खरं नाही। ज्या वेळेला अशी परिस्थिती होते त्यावेळेला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनामध्ये येतं का मी बाबा ऊस कसा लावू, उद्या जर हा साखर कारखाना जर बंद पडला तर आपण पाठीमागच्या वेळेमध्ये ज्या वेळेला साखर कारखान्याला आपण संगमनेर साखर कारखान्याला ऊस घालत होतो त्यावेळेला 8-8, 10-10 दिवस तो ऊस तोडून रस्त्यावरती पडत होता आणि त्याच्या खोडक्या झाल्यानंतर त्या जात होत्या। आपण त्यांना नाव ठेवत नाही, परंतु ज्या वेळेला एक कारखान्याची कॅपॅसिटी असते मर्यादित क्षेत्र बघून त्यावेळेला त्या कॅपॅसिटीने तो कारखाना तयार केला जातो। मी खरंच अभिनंदन करेल स्वर्गीय मधुकर पिचड साहेबांचं, ज्या ज्या लोकांनी ह्या कारखाना ज्या वेळेला आणण्यासाठी खरंच श्रम घेतले, त्यात गायकर साहेब असतील, हांडे साहेब असतील, रुपवते साहेब असतील, दादासाहेब रुपवते असतील, यांचं खरंच आभार मानलं पाहिजे। कारण शेतीमधून 2 रुपये जर खरंच शाश्वत जर भेटायचं जर कंत जर आज पीक असेल अनेक दिवसापासून तर 20 ऊस पीक आहे। मी चेअरमन साहेबांना, व्हाईस चेअरमन साहेब आणि चेअरमन साहेब आपले तालुक्याचे आमदार यांना खरंच विनंती करेल का तुमचे किंवा अनेक राजकीय पक्षाचे या तालुक्यामध्ये ज्या वेळेला राजकारण करतात नेते मंडळींना खरंच मी विनंती करेल का तुम्हाला कुठे कुणाला जिल्हा बँक लढवायची असेल, कुणाला आणखीन काही इलेक्शन लढवायचं असेल, ज्या वेळेला बाबांनो तुमचा बाप गायकर साहेबांबरोबर अनेक वर्ष संचालक होता त्यांच्या जागेवरती तुम्ही आज इथं या कारखान्यामध्ये संचालक आहात। तुमच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही, परंतु तुमच्या ह्या पिलावळी गायकर साहेबांना एकही संस्था व्यवस्थित चालवता येत नाही अशी तुम्ही बोंबा मारायला ज्या वेळेला सांगता त्यावेळेला आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाईट वाटतं। तुमची पुढे जिकडे भाजायची तिकडे भाजा, परंतु हा कारखाना या आमच्या मायबाप जनतेचा आणि आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काचं स्थान आहे। जर या कारखान्याचं भविष्यात जर वाटोळं झालं, हा कारखाना जर बंद पडला, या शेतकऱ्याने कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? तुमच्या 4-2 लोकांनी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊन कोट्यावधी रुपयाची माया तुम्ही जमवली, आम्हाला त्यामध्ये जायचं नाही, परंतु ज्या ताटात तुम्ही खाता त्या ताटामध्ये घाण करण्याचं पाप तुम्ही केलं नाही पाहिजे। माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे। पुन्हा एकदा ह्या कारखान्याची ही भाग्यलक्ष्मी चालवत असताना ह्या कामगारांचं मी खरंच कौतुक करेल। अनेक महिने या कामगारांचं देणं असताना सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे कष्टाने हे कामगार काम करतात। मी ह्या मायबाप जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। आपण ज्या वेळेला गायकर साहेबांनी सांगितलं का हा कारखाना चालण्यासाठी तुम्ही मतं व्यक्त करा, मी गायकर साहेब सर्व गायकर साहेबांसहित माझे आमदार वैभव पिचड असतील, मारुती मेंगाळ असतील, आताच नुकताच प्रवेश केलेले आमचे
धुमासाहेब असतील, सर्व गटाचे संचालक तुम्ही ह्या सत्ताधारीमध्ये बहुतेक लोक जर एक दोन जर सोडले तर सर्व संचालक लोक तुम्ही शेतकरी आत्ता असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काम करतात आणि त्यांचे तुम्ही कार्यकर्ते आहात किंवा नेते मंडळी आहात. जर खरंच तुम्हाला जर साखर कारखाना जर चालवायचा असेल, फक्त मीटिंगमध्ये मत व्यक्त करताना वेगळं करायचं, पाठ फिरली की वरती नेते मंडळींना वेगळंच सांगायचं. बाबांनो, हे खरंच करू नका. हे पाप तुम्हाला तुमच्या पिढ्यानपिढ्या भविष्यात सुद्धा तुम्हाला ही गोष्ट भोगावी लागेल. कारण ज्या वेळेला ही कामधेनू ज्या वेळेला खरंच बंद पडेल, आपण पाठीमागच्या काळामध्ये काही वर्ष एक दोन सीझनला ते भोगलेलं आहे. मार्केटची परिस्थिती अतिशय दयनीय झाली होती. तेच जर दिवस जर तुम्ही जर आठवले तर तुम्हाला सगळ्यांना मी त्यामध्ये माझे मित्र जालिंदर भाऊंना सुद्धा विनंती आहे का राम शिंदे साहेबांशी अतिशय चांगल्या प्रकारची त्यांची मैत्री आहे. त्यामार्फत देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा तुम्ही विनंती करू शकता. त्यांच्यामार्फत तुम्ही केंद्राला सुद्धा विनंती करू शकता. गायकर साहेबांचा तो विचारायला नको. खरंच ज्यांनी ह्या कारखान्याचा पाया घातला, ज्याला आपण शिवाजी महाराजांना त्यावेळेला म्हणायचो काय राज्याची आणि देशाची खडा माहिती असलेला राजा जर आपण जर असेल तर शिवाजी महाराजांना आपण मानत होतो. सर्व धर्मभाव सर्वांना घेऊन पुढे जाणारा राजा जर म्हटलं तर शिवाजी महाराजांना मानत होतो. पण या कलियुगामध्ये आदरणीय अजितदादांसारखा नेता दुर्दैवानं आपलं सर्वांचं, शेतकरी असतील, कामगार असतील, शोषित असतील, सर्व घटकातले लोक असतील, यांच्यासाठी ही प्रचंड मोठी हानी झालेली आहे. कारण जर ज्या वेळेला कुठली अडचण आली तर अर्ध्या रात्री गायकर साहेब गाडी काढून निघायचे, दादा असं कारखान्याला झालंय. ज्या वेळेला आपण एखादा कुटुंब प्रमुख म्हणून ज्या वेळेला एखादं घराणं मांडतो आणि दादाने सांगितलं गायकर साहेब तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, मग दुर्दैवानं आपल्या सगळ्यांच्या खरं दुर्दैवानं सांगतो दादांचं अकाली जाणं झालं. तरीसुद्धा ह्या सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये ज्यांना दूरदृष्टी असलेले अनेक नेते मंडळी आहेत, विविध पक्षाचे 3 पक्षाचं सरकार आहे, यांना सुद्धा विनंती करा. आणि पुन्हा एकदा मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, सर्व सभासदांच्या वतीनं गायकर साहेब आणि तुमच्या सर्व टीमला मी विनंती करतो का हा कारखाना बंद पडून देऊ नका, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.